आपण खाल्लेल्या अन्नामध्ये कार्बोहायड्रेट्स असतात, लिपिड्स असतात, प्रोटीन्स असतात. ओके. स्टमक मध्ये डायजेशन झाल्यावर कार्बोहायड्रेटचं ग्लुकोज तयार होतंय, लिपिडचं फॅटी ऍसिड, प्रोटीनचं अमायनो ऍसिड. हे छोटे छोटे आहेत, हे मोठे मोठे मॉलिक्यूल असतात. पोटामधून त्यांना बाहेर काढण्यासाठी त्यांचं डायजेशन करावं लागते, है का नाही? बर, मी जरा लक्ष घालतो. 2 नेम्स काय आले ते ह्या सर्व गोष्टीवर. ठीक आहे. बरं, आता एक महत्वाची गोष्ट आहे की एका प्रोटीन पासून किती अमायनो ऍसिड तयार होतात, तर हजारो होतात. एवढं लक्षात घ्या, कारण भरपूर अमायनो ऍसिड पासून एक प्रोटीन बनलेला असतो. आता रक्ताद्वारे ग्लुकोज सर्व सेलमध्ये जातो. फॅटी ऍसिड सहसा सेल्स ऑन थाईज अँड स्टमक इथं जातात, सहसा बरं काय. आणि अमायनो ऍसिड पण सर्व सेलमध्ये जातात. इथपर्यंत क्लिअर? ठीक आहे. मग त्याच्यानंतर बघा, प्रत्येकाचं काम काय आहे? एनर्जी प्रोडक्शन आहे काम. कशाचं? ग्लुकोजचं. शरीरामध्ये ग्लुकोज गेला ते एनर्जी करतो प्रोड्यूस मेनली. फॅटी ऍसिड पोटावरती चरबी म्हणून स्टोअर होतात. तर अमायनो ऍसिड शरीरामध्ये प्रोटीन सिंथेसिसचं मेनली काम करतात. प्रोटीन सिंथेसिसचं मेनली काम करतात. हे पक्क कळलं पाहिजे. ठीक आहे. हे खरे त्यांचे मेन काम हे आहेत. मेन काम त्यांचं काय आहे? हे आहे. परंतु तिघांचं मेन काम कळलं? प्रोटीन, कार्बोहायड्रेट आणि लिपिड. ह्या तिघांचं मेन काम कळलं का सांगा अगोदर? येस और नो? तिघांचं मेन काम कळलं का सर्वांनी? येस और नो सांगा बरं एक वेळेस. मेन काम आहे. परंतु जरी कुणाचं मेन काम काहीही असलं, जरीही कुणाचं मेन काम काहीही असलं, तर इनसफिशियंट अमाऊंट ऑफ कार्बोहायड्रेट जर झालं, जर आपण उपवास धरला किंवा आपल्याला खायला नाही भेटलं, जर आपण उपवास धरला आणि जर आपण, अरे आवाज यायलाय की रे पिल्ल्या? आवाज येणा झालाय का रे? मोठ्यानं आवाज येणा झालाय का रे? बोला बरं पटपट, फटाफट सांगा, फटाफट सांगा. मोठ्यानं आवाज यायलाय का नाही? येस और नो? तुझं एका दिवस काय झाला असेल? तुझा आवाज कमी तिथला झाला असेल, बघ बरं. उग काय सांगावं. हा, ठीक आहे. तर समजा आपण उपवास धरला किंवा आपण उपाशी असतो, तर आपण कार्बोहायड्रेट खात नाही, त्याचा अर्थ. मग कार्बोहायड्रेट खायला गेलं की आपल्या शरीरामध्ये जे लिपिड स्टोअर करून ठेवलेले आहेत पोटावरती डबॉंग इथं, ते लिपिड एनर्जीसाठी वापरले जातात. ते लिपिड जे आहेत ना, ते एनर्जीसाठी वापरले जातात. आरामात समजून घ्या मी काय सांगतोय ते. आरामात समजून घ्या मी काय सांगतोय ते. ठीक आहे. हा, लिपिड्स आपल्या एनर्जीसाठी वापरले जातात, राईट. मग आता लिपिड पण संपले. उपास एवढा धरला तुम्ही किंवा उपाशी राहिलात, लिपिड्स पण गेले संपून. मग लिपिड्स संपल्याच्या नंतर शेवटी प्रोटीन संपवले जातात शरीरातले. बघा, सर्वात पहिले उपाशी राहिल्यावर चरबी कमी होते. मग आता कार्बोहायड्रेट नाहीत, चरबी पण संपली. मग शेवटी शरीर काय करते? आपल्या शरीरामध्ये जे प्रोटीन आहेत, म्हणजे आपल्या मसल आहेत, ह्या मसल, त्या मसलमध्ये प्रोटीन असतात. शेवटी ते खायला सुरू करते आपलं शरीर. म्हणजे प्रोटीनला अगोदर अमायनो ऍसिड मध्ये कन्वर्ट व्हावं लागते आणि मग ऍसिटिल कोएन्झाइम मध्ये कन्वर्ट होतात आणि मग क्रेब्स सायकल होते. तसंच लिपिड्स पण फॅटी ऍसिड मध्ये कन्वर्ट होतात, ऍसिटिल कोएन्झाइम मध्ये जाऊन एनर्जी भेटते. आपण हे ऑलरेडी बघितलंय. काय बघितलंय बघा बरं जरा. एक पेज आपण ऑलरेडी बघितलंय. बघा, हे पेज आठवत असेल, है का नाही? हे बघा, हे पेज. मग ह्याच्यात आपण काय बघितलंय की कोण कोण कसं कसं कन्वर्ट होते. लिपिड्स फॅटी ऍसिड मध्ये, प्रोटीन अमायनो ऍसिड, पण ते सहजासहजी होत नाहीत. आपल्या शरीरामध्ये स्टोअर झालेले जे प्रोटीन आहेत, आपण झाडापासून खाल्ले प्रोटीन, पोटामधून रक्तात जाण्यासाठी अमायनो ऍसिड झाले आणि पुन्हा अमायनो ऍसिड पासून प्रोटीन तयार झाले आणि आपल्या शरीरामध्ये जिथे जिथे गरज आहे तिथे जाऊन बसले प्रोटीन. म्हणजे खाल्ले प्रोटीन शेवटी प्रोटीनच झाले. अरे खाल्ले प्रोटीन शेवटी प्रोटीनच झाले, कळते का नाही? फक्त त्यांना पोटामधून बाहेर काढण्यासाठी तोडलं. पोटामधून रक्तात गेले, रक्तामधून सेलमध्ये गेले, सेलमध्ये जाऊन पुन्हा त्यांच्यापासून प्रोटीन तयार झाले.
म्हणजे प्रोटीनचं काम काय आपल्या शरीरामध्ये? मेनली प्रोटीनच तयार करणे, फक्त गरजेनुसार वेगवेगळी. लिपिडचं काम काय आहे? मेनली आणखीन दुसरे काम आहेत, पण पोटावरती साठून बसते, एनर्जी देते आणि पोटावर साठून बसते. आणि कार्बोहायड्रेटचं मेन काम आहे एनर्जी देणे, मेन काम एनर्जी देणे. पण कार्बोहायड्रेटचा साठा कमी पडला म्हणजे काय? उपाशी राहिलात, भूक लागली, त्यावेळेस कार्बोहायड्रेट संपलं. शरीरातलं कार्बोहायड्रेट संपलं की भूक लागते. मग त्यावेळेस शरीर पहिल्यांदा कुणाला? अगोदर कार्बोहायड्रेटला संपवते, त्याच्यानंतर लिपिडला संपवते, म्हणजे चरबी संपवते शरीर, चरबी. आणि मग चरबी संपवल्याच्या नंतर आणखीन तुम्हाला जेवण भेटणं आलंय, मग प्रोटीन संपवायला सुरू करते. प्रोटीन म्हणजे तुमच्या मसल्स संपवायला सुरू करते. म्हणून सुरुवातीला उपाशी राहिलं की चरबी संपते, पण नंतर मात्र ताकद पण संपते. प्रोटीन म्हणजे ताकद, मसल. आणि म्हणून मग ते हाडकुळे माणसं दिसतात. तुम्ही कधी कधी बघितलं असेल बघा, एकदम कोणत्या जेलमध्ये ठेवलं, अमेरिकेच्या वगैरे दाखवतात फोटो, ते प्रोटीन संपत असते. परंतु प्रोटीन असो किंवा लिपिड असो एवढ्या सहजासहजी एनर्जी प्रोडक्शनचं काम करत नाहीत. जर केलेच तर कसं करतात? मग लिपिड फॅटी ऍसिड मध्ये जाते, फॅटी ऍसिड ऍसिटिल कोएन्झाइम मध्ये जाते. तसंच प्रोटीन अमायनो ऍसिड मध्ये जाते आणि अमायनो ऍसिड ऍसिटिल कोएन्झाइम मध्ये जाते. आणि पुढची स्टोरी तर सेमच आहे, क्रेब्स सायकल. म्हणजे दररोजच्या जीवनामध्ये कार्बोहायड्रेटच हे काम होत असते दररोजच्या जीवनात. पण भूक लागली, संपलं की मग ह्याच्याकडं आणि आणि याच्याकडून एनर्जी भेटते. म्हणजे दररोजच प्रोटीन आणि लिपिड मधून एनर्जी भेटत असते का? नाही. दररोज म्हणण्यापेक्षा सतत सेकंदाला. प्रोटीन संपल्यावर मग मरून जायचं, है का नाही? प्रोटीन संपल्यावर मरूनच जाणार ना, बाकी काय होणार? हा प्रश्न चांगला पडला, परंतु साधी गोष्ट आहे बाळा. भूक लागून जे माणूस मरतो ते मरून त्याच्यानं, म्हणजे ह्याचा अर्थ जर उपासमारी जर वाढली तर बाळांनो लक्षात ठेवा, सर्वात सोपं काय? उपासमारी वाढल्यावर सर्वात जास्त कोण जगणार? जे जडगे लोक आहेत ते जास्त दिवस जगणार. ज्यांच्या अंगावर चरबी आहे ते जास्त दिवस जगणार रे बाबांनो, ते जास्त दिवस जगणार. कळलं का नाही? किती दिवस म्हणजे आता माहिती आहे ना यार, कोण कसं काही दिवस जगतात, लय बी नाही. ओके, चला ही स्टोरी क्लिअर झाली का? ही स्टोरी क्लिअर झाली का? ओके, तरी पण आपण एक वेळेस रिवाइज करूया. कोणतं स्टोरी? पूर्ण रेस्पिरेशनची स्टोरी कशी रिवाइज करायची बघा. आता पूर्ण रेस्पिरेशन मध्ये काय काय झालं ते पूर्ण आपण रिवाइज करूया. पूर्ण रेस्पिरेशन मध्ये काय काय झालं ते एकदा आपण रिवाइज करूया, फटाफट फटाफट फटाफट. आपण बघितलं रेस्पिरेशन. रेस्पिरेशन मध्ये दोन प्रकार आपण बघितले बाबांनो. काय बघितले? एरोबिक, अनएरोबिक. ठीक आहे ना? अनएरोबिक. एरोबिक मध्ये आपण काय बघितलं? बॉडी लेवल आणि दुसरं सेल्युलर लेवल. एरोबिक, अनएरोबिक मध्ये ऑक्सिजनची गरज नसते, इथं ऑक्सिजनची गरज असते. बॉडी लेवल म्हणजे श्वास मध्ये घेणं, बाहेर सोडणं. सेल्युलर लेवलचे 3 टप्पे आहेत. एक ग्लायकोलायसिस, दुसरा क्रेब्स सायकल म्हणजे टीसीए सायकल, आणि तिसरी ईटीसी. ग्लायकोलायसिस सायटोप्लाझम मध्ये होते. ग्लायकोलायसिसचं दुसरं नाव काय रे? ग्लायकोलायसिसचं काही दुसरं नाव आहे का? बोला बरं जरा. हा, ईएमपी. ठीक आहे, ईएमपी पाथवे. ग्लायकोलायसिसचा दुसरं नाव काय आहे? ईएमपी पाथवे. ग्लायकोलायसिसचं दुसरं नाव आहे ईएमपी पाथवे. लक्षात आलं ना? आरामात घेऊया, काही घाई करायची नाही, काहीही घाई करायची नाही. पाठ झालं पाहिजे, पुढे गेलं पाहिजे, पाठ झालं पाहिजे, पुढे गेलं पाहिजे. खाट 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 खाट. टेन्शनच नाही बघा, टेन्शनच नाही. ठीक आहे, ओके. तर बघा आता पुढे क्रेब्स सायकल. मग आता ग्लायकोलायसिस सायटोप्लाझम होते, हे दोघं मायटोकॉन्ड्रियामध्ये होतात, हे दोघं मायटोकॉन्ड्रियामध्ये होतात. तर आपण बघूया आता हे जे आहे ह्याचं एरोबिक मध्ये कसं कसं होतं. ग्लुकोजचं काय काय होतं हे तुम्ही बघितलं. एरोबिक रेस्पिरेशन मध्ये ग्लुकोज कशामध्ये कन्वर्ट होतो?
आता फटफट आठवलं पाहिजे, ग्लुकोजचं 2 पंच, हे झालं ग्लायकोलायसिस मध्ये आहे का नाही. ग्लायकोलायसिस मध्ये 2 पंच तयार होत आहे. 2 पंच हे पीए छोटे लिहूया. पायरुविक ऍसिड 2 NaDH2 CO2 H2O. मग त्याच्यापैकी हे जे पंच आहे ते पंच कशामध्ये कन्वर्ट होते, कॅन मध्ये. कॅन मध्ये कन्वर्ट होते, बरोबर का. 2 कॅन का 1 कॅन सांगा बरं. म्हणजे 2 पंच पासून 2 कॅन तयार होतात. 2 पंच पासून 2 कॅन तयार होतात. कॅन म्हणजे काय, CO2, हे ऍसिटिल कोएन्झाइम ए आणि NaDH2. त्याच्यापैकी हा जो ऍसिटिल कोएन्झाइम ए आहे तो कशात शिरतो सांगा. ऍसिटिल कोएन्झाइम ए कशामध्ये शिरतो सांगा. कशात शिरतो म्हणलं मी, कशात शिरतो, कशात जातो, मायटोकॉन्ड्रिया. आणि मायटोकॉन्ड्रियामध्ये गेल्यावर त्याच्यावरती काय होते, क्रेब्स सायकल. त्याच्यावर काय होते, क्रेब्स सायकल. आणि क्रेब्स सायकल पासून TCA सायकल म्हणा किंवा क्रेब्स सायकल म्हणा, तर त्या फंच तयार होते. त्यापासून काय तयार होत आहे, फंच. फंच म्हणजे FADH2, ऍसिटिल कोएन्झाइम ए चा पार्ट ऑक्सिडाइज होतो, NaDH2 CO2 H2. आणि मग शेवटी जेवढे FADH2 तयार झालेत, जेवढे NaDH2 तयार झालेत, NaDH2. एकच मिनिट, मला महत्वाचा फोन आलाय. हा बोला सर. एका मुलाला जॉईन तर फंच आणि FADH2, ठीक आहे. म्हणजे FADH2 NaDH2 यांच्यापासून एटीपी तयार होतात. याच्यापासून 2 एटीपी, प्रत्येकापासून 2 एटीपी, याच्यापासून 3 एटीपी तयार होतात. आणि एकूण रेस्पिरेशन मध्ये 38 एटीपी प्रोड्यूस होतात. टोटल प्रोड्यूस 38 होतात, पण त्याच्यापैकी 2 एटीपी कंझ्युम केले जातात. सो नेट गेन इन रेस्पिरेशन इज 36 एटीपी. 36 एटीपी 36 एटीपी. ओके, एवढं क्लिअर आहे. त्याच्यानंतर एटीपी मध्ये आपण बघितलं, एटीपीचं स्ट्रक्चर गरजेचं आहे. एटीपीचं स्ट्रक्चर गरजेचं आहे, असं असलं पाहिजे, ठीक आहे ना. हे असं काढावं लागतंय, काढत बसावं लागतंय. त्यानंतर इथं रायबोझोम असणार, इथं पुन्हा आणखीन पेंटॅगॉन आहे एक, त्याच्यानंतर इथं फॉस्फेट ग्रुप आहेत. आणि हे फॉस्फेट ग्रुप तुटला की आपल्याला एनर्जी भेटत असते. त्याच्यानंतर आपण बघितलं की उपाशी झाल्यावर आपल्या शरीरामध्ये, बघा आपल्या शरीरामध्ये खातो आपण काय काय, ग्लुकोज खातो, म्हणजे कार्बोहायड्रेट खातो आपण, पुन्हा प्रोटीन खाल्लेलं असते आपण. त्याच्यानंतर आपण काय खाल्लेलं असते बाबा, लिपिड खाल्लेलं असते. कार्बोहायड्रेटचं मेन काम आहे एनर्जी देणे. आपल्याला ना जगण्यासाठी सतत एनर्जी लागते, काम करण्यासाठी. मी बोलायला एनर्जी लागते, एनर्जी शिवाय काहीच होत नाही. हार्ट भुक 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 भुक. बुक मध्ये पंच, कार्बन डायऑक्साईड नाही, बघावं लागेल मला, मी बघतो बेटा, काय अडचण नाही. बुक मध्ये बघतो मग कार्बन डायऑक्साईड नाही का. छान, पण डिटेलमध्ये अभ्यास करा असाच, नो प्रॉब्लेम, एकदम छान. सो कार्बोहायड्रेटचं मेन काम आहे एनर्जी प्रोड्यूस करणं, पण तरी पण लिपिड आणि प्रोटीन कधी कधी लागतात जर आपण उपाशी राहिलो तर. तसं तर कार्बोहायड्रेट बघितलं आपण, कार्बोहायड्रेट जेवण केलं की ग्लुकोज बनते, ग्लुकोजचं ग्लायकोलायसिस झालं की पायरुविक ऍसिड बनते, पायरुविक ऍसिड पासून ऍसिटिल कोएन्झाइम ए बनते, ऍसिटिल कोएन्झाइम ए बनते, ह्याच्यावर क्रेब्स सायकल झाली की आपल्याला एनर्जी भेटते. एवढं आपण बघितलेलं आहे. पण जर एनर्जी कार्बोहायड्रेट कमी पडला तर मग आपल्या शरीरामध्ये आपण खाल्लेलं लिपिड जे की फॅटी ऍसिडच्या स्वरूपात, फॅटच्या स्वरूपात जमा झालेलं असते चरबी म्हणून, तर ते लिपिड अगोदर फॅटी ऍसिड मध्ये कन्वर्ट होते, फॅटी ऍसिड. आणि मग ते फॅटी ऍसिड ऍसिटिल कोएन्झाइम ए मध्ये कन्वर्ट होतात आणि त्यांच्यापासून एनर्जी भेटते. जर लिपिड पण संपलं तर मग प्रोटीन जे आपल्या शरीरामध्ये मसलमध्ये त्यांच्या अमायनो ऍसिड मध्ये कन्व्हर्जन होते आणि ते ऍसिटिल कोएन्झाइम ए मध्ये कन्वर्ट होऊन एनर्जी देतात आपल्याला. अशा प्रकारे मरेपर्यंत आपलं शरीर आपल्याकडून एनर्जी काढतंय, मरत नाही, पण म्हणजे शेवटी सर्व संपलं मग मरून जाते, काय करणार आता. मग त्याच्यानंतर आपण असं बघितलं एरोबिक रेस्पिरेशन मध्ये ग्लुकोजचं काय काय होतंय, म्हणजे कार्बोहायड्रेटचं काय होतंय. तर ग्लुकोज होतो अगोदर, ग्लुकोजचं पायरुविक ऍसिड होतंय, पायरुविक ऍसिडचं ऍसिटिल कोएन्झाइम ए तयार होते आणि त्याची क्रेब्स सायकल होऊन एनर्जी भेटते. हे झालं कशाच्या
आपल्या शरीरातलं आधी बघूया. आपल्या शरीरामधलं ऑक्सिजन नसेल एनारोबिक रेस्पिरेशन असेल तर ग्लुकोजचं काय होते? पायरुविक ऍसिड. ऑफकोर्स ह्याचं काही टेन्शन नाही. पायरुविक ऍसिडचं फर्मेंटेशन होतं. अरे नाही सांगा बरं काय होते आता? पायरुविक ऍसिडचं काय होते सांगा पुढे? फर्मेंटेशनच होतं का सांगा सर्वांनी? बोला रे बोला. फर्मेंटेशन होते. आणि फर्मेंटेशन होऊन आपल्या शरीरामध्ये काय तयार होतंय? अरे मला वाटलंच चुकतंय म्हणून तुमचं. आपल्या शरीरात म्हणतोय मी, तुम्ही हे तर विसरता. आपल्या शरीरामध्ये लॅक्टिक ऍसिड तयार होते बाळांनो. लॅक्टिक ऍसिड आपल्या शरीरामध्ये तयार होते. परंतु एवढंच आपल्या कामाचं आहे. आपल्या शरीरामध्ये इरिथ्रोसाइट्स म्हणजे रेड ब्लड सेल आहेत, तिथे एक होते आणि पुन्हा मसल सेलमध्ये होते. परंतु सोबत दुसरे अभ्यास करूया. पायरुविक ऍसिडचं फर्मेंटेशन ह्युमन बिंग मध्ये असं होतंय आपल्या सेलमध्ये काही. तर ईस्टमध्ये काय होते? ईस्टमध्ये अल्कोहोल होते. असं काही नाही की डाव्याच बाजूला लिहिलं पाहिजे. यार कोण्या बाजूला लिहा ना, कळलं पाहिजे. आणि आणखीन अदर मायक्रोसमध्ये व्हिनेगार, व्हिटॅमिन्स तयार होतात. हे बघा एवढं सर्व झालंय बघा. मला वाटत नाही आता आणखीन याच्यामध्ये काही सांगण्यासारखं राहिलंय म्हणून. हा क्लिअर कट. कस काय नाद खुळा आहे का नाही? झालं का क्लिअर? पुढे चलू का? ओके चलो फिर आगे चलो. हे सर्व डायजेस्ट झालं असेल तर पुढे चलूया. डायजेस्ट झालं असेल तर पुढे चलूया. चलो. तर ग्लायकोलायसिस पाथवे, त्यालाच EMP पाथवे असं म्हणतात. त्याला तिघांनी डिस्कवर केले बघा. गुस्ताव एम्डेन, ओट्टो मेयरहॉफ, जाकोब पार्नास. तर EMP त्यांच्या आडनावाच्या पुढचं घेतले. डोक्याला ताप नाही, टाइमपास काहीच नाही, सोपा आहे. ट्राय कार्बोक्सिलिक ऍसिड सायकलला क्रेब्स सायकल का म्हणतात? कारण तिचा शोध सर हॅन्स क्रेबनं लावला होता. त्यांना नोबेल प्राइज पण भेटले त्यासाठी 1953 मध्ये. ठीक आहे. हे तर आपण बघितलं प्रोटीनचं काय होतंय वगैरे वगैरे, हे सर्व बघितलेलं आहे आपण, हे ऑलरेडी झालंय. मग कळलं का ग्लायकोलायसिसला EMP पाथवे का म्हणतात आणि ट्रायकार्बोक्सिलिक ऍसिडला का तसं म्हणतात? ठीक आहे. प्रत्येक गोष्टीचे उत्तर आहे, टेन्शन घेऊ नका. त्याच्यानंतर अनएरोबिक रेस्पिरेशन मध्ये काय होते हे पण मी ऑलरेडी सांगितलं तुम्हाला. ऑलरेडी सांगितलंय हे, ऑलरेडी झालंय आपलं. अनएरोबिक रेस्पिरेशन विदाऊट ऑक्सिजन होत असते. 2 टप्प्यामध्ये होते. एक होते ग्लायकोलायसिस, दुसरं होते फर्मेंटेशन. झाले ना, ग्लुकोज त्याचं ग्लायकोलायसिस होते, पायरुविक ऍसिड तयार होते आणि पायरुविक ऍसिड त्याचं फर्मेंटेशन होतंय आणि फर्मेंटेशन होऊन मग वेगवेगळे पदार्थ तयार होतात. कुणात कोणते. तर आपल्यामध्ये काय होतंय? आपल्यामध्ये लॅक्टिक ऍसिड तयार होते. हे आपलं झालेलं आहे ऑलरेडी. ठीक आहे. आणि हे केव्हा होते अनएरोबिक रेस्पिरेशन? आपल्यामध्ये ज्यावेळेस ऑक्सिजनची कमतरता होते. कारण अनएरोबिकचा अर्थच आहे ऑक्सिजन नसल्यावर. मग ऑक्सिजनची कमतरता केव्हा होते? आपण जर पळायला लागलो, व्यायाम करायला लागलो तर आपल्या एनर्जी जास्त लागते, परंतु तेवढा ऑक्सिजन आपलं शरीर प्रोव्हाइड करू शकत नाही. त्यावेळेस अनएरोबिक रेस्पिरेशन होतं. ओके. आता पुढे काय म्हटलेलं आहे? कैन यू टेल? अरे बाबा हम बता सकते हैं ना, इतना काहे टेंशन ले रहे हो, हम तो बताने के लिए बैठे हैं. तो कैन यू टेल मध्ये काय विचारलंय बघा. Which type of cellular respiration performs complete oxidation of glucose? Of course, aerobic respiration मध्ये complete oxidation होते आणि anaerobic respiration मध्ये इनकम्प्लीट ऑक्सिडेशन होते. अरे कंप्लीट ऑक्सिडेशन म्हणजे साधी गोष्ट आहे. जिथं ऑक्सिजनचा पुरवठा खूप जास्त आहे तिथं कंप्लीट ऑक्सिडेशन म्हणायचं. आता हे ऑक्सिडेशन रिडक्शन तुम्हाला 10वी मध्ये चॅप्टर आहे, तिथं डिटेल मध्ये होईल. आणि अनाएरोबिक म्हणजे जिथं ऑक्सिजनचा पुरवठा कमी आहे, लेस, तिथं इनकम्प्लीट ऑक्सिडेशन होते. मग इनकम्प्लीट ऑक्सिडेशन अनएरोबिक रेस्पिरेशन मध्ये होते. कळलं का? कळलं का? Which cell organelle is necessary for complete oxidation of glucose? Of course, अरे complete oxidation of glucose म्हणजेच हे क्रेब्स सायकल आहे. क्रेब्स सायकल कुठं होते मग? मायटोकॉन्ड्रिया. मायटोकॉन्ड्रिया शिवाय कंप्लीट ऑक्सिडेशन ऑफ ग्लुकोज होत नाही. शाब्बास परवेज, शाब्बास. हे झालं आपलं छोटं मोठं सटर फटर. काय डायजेशन वगैरे कसं होतंय, एनर्जी कशी भेटते, रेस्पिरेशन.
आता आपण बघूया प्रोटीन्स विषयी काही माहिती. प्रोटीन म्हणजे काय? बॉन्डिंग ऑफ मेनी अमायनो ऍसिड. अरे बाळांनो, जसं इटा बांध एक 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 विटा एकत्र आल्या की एक घर तयार होते, छोटे छोटे सेल एकत्र आले की ऑर्गॅनिझम तयार होतं, तसं अमायनो ऍसिड एकत्र आले 1 2 3 4 5 6 7 8 9 10 असे हजारो अमायनो ऍसिड एकत्र आले की प्रोटीन तयार होते, जे की आपण प्रोटीन सिंथेसिस मध्ये बघितलंय. बरोबर आहे? बघा, ॲनिमल बघा, प्रोटीन दोन्हीकडे पण आहेत. ॲनिमल मध्ये पण आहेत, प्लांट मध्ये पण आहेत. ॲनिमल मधले प्रोटीन फर्स्ट क्लास प्रोटीन असतात. म्हणजे वाघाला खायला ॲनिमलच का आवडतात, प्लांट का नाही आवडत? प्लांट मधले प्रोटीन तेवढे भारी नसतात, ॲनिमल मधले प्रोटीन कम्प्लीट प्रोटीन असतात, भारी असतात एकदम, म्हणजे ताकद लगेच भेटते त्यांनी. प्लांट मधले प्रोटीन तेवढे भारी नसतात, म्हणूनच मांसाहार करणाऱ्या लोकांना ताकद वगैरे येते, म्हणजे एक सांगण्याचा प्रकार असेल तो. 1 ग्राम प्रोटीन पासून 4 किलो कॅलरी एवढी एनर्जी आपल्याला भेटते, हे माहित असू द्या. आणि प्रोटीनचं डायजेशन झालं की अमायनो ऍसिड तयार होतात, हे पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि हे तर मी सुरुवातीलाच एक टेबल दिलाय, त्याच्यामध्येच क्लिअर केलेलं आहे. तर आपल्या शरीरामध्ये प्रोटीन भरपूर ठिकाणी आहेत, हे पण पाठ करावं लागेल आपल्याला. आपल्या शरीरामध्ये प्रोटीन भरपूर ठिकाणी आहेत, म्हणजे अमायनो ऍसिड आपल्या प्रत्येक सेलमध्ये आहेत आणि त्या प्रत्येक सेलमधून वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे प्रोटीन तयार होतात. जसं की अमायनो ऍसिड पासून मेलॅनिन आणि केरॅटिन नावाचा प्रोटीन स्किनवर तयार होतो. ऑसिन नावाचा प्रोटीन बोन्स मध्ये तयार होतो. तर मेम्ब्रेनचे काही एन्झाईम्स आहेत. आपली जी सेल आहे, ही सेलची मेम्ब्रेन, तर सेल मेम्ब्रेन मध्ये काही प्रोटीन असतात, त्यांना मेम्ब्रेन एन्झाईम्स असं म्हणतात. हे एन्झाईम्स म्हणजे प्रोटीनच असतात. प्रोटीनचा एक प्रकार असतो, प्रोटीनचा एक प्रकार म्हणजे एन्झाईम. प्रोटीन हे खूप मोठा आहे, त्याच्यामधला हे छोटा पार्ट म्हणजे एन्झाईम. प्रोटीन त्याचा एक छोटासा पार्ट म्हणजे एन्झाईम. तर सेल मेम्ब्रेन मध्ये जे एन्झाईम्स असतात, ते पण एका प्रकारचे प्रोटीन आहेत, ते पण अमायनो ऍसिड पासून बनलेत. म्हणजे आपल्या शरीरात कुठं कुठं प्रोटीन आहेत हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. नाही, मीटिंग रिजॉईन करायची नाही, हे लिहून घ्यावं लागेल तुम्हाला. आपल्या शरीरामध्ये पॅनक्रियाज नावाचं एक ग्लँड आहे. हे बघा, हे ह्युमन बिंग, टिडिंग टिडिंग, आपलं इथं हे अन्न नलिका, हे पोट म्हणजे जठर, आणि इथं एक ग्लँड असते जठरच्या खाली, इथं असं, त्याला पॅनक्रियाज असं म्हणतात. सॉरी, इकडं हे असं पॅनक्रियाज नावाचं ग्लँड आपल्या जठराच्या खाली असते. त्या पॅनक्रियाज मध्ये इन्सुलिन आणि ट्रिप्सिन नावाचे 2 एन्झाईम आहेत. एन्झाईम म्हटलं की काय असते? ते प्रोटीनच असते. प्रोटीन पासूनच, म्हणजे प्रोटीनचाच एक प्रकार आहे एन्झाईम. म्हणजे तिथं पण, म्हणजे कुठं कुठं आहेत एवढंच सांगितले रे बाबा. प्रोटीन आपल्या शरीरात खूप ठिकाणी आहेत. पिट्युटरी ग्लँड आपल्या डोक्यात असते. त्या पिट्युटरी ग्लँड मध्ये भरपूर हार्मोन्स तयार होतात, त्याचा अभ्यास आपल्याला पुढे चालून आहेच. हे सर्व हार्मोन्स पण अमायनो ऍसिड पासूनच प्रोटीनच्या स्वरूपात बनलेले आहेत. आपल्या मसल म्हणजे स्नायू, मसलमध्ये ऍक्टिन आणि मायोसिन नावाचे 2 प्रोटीन असतात, ते पण अमायनो ऍसिड पासून बनलेत. अरे बाबा, म्हणजे एवढंच सांगायचंय, आपण खातो त्याच्यामध्ये जे प्रोटीन आहे त्यापासून जे अमायनो ऍसिड तयार होतात आपल्या पोटात, त्या अमायनो ऍसिडचं किती मोठं काम आहे आपल्या शरीरात. प्रत्येक ठिकाणी प्रोटीन तयार करतात ते अमायनो ऍसिड. स्किन मध्ये मेलॅनिन केरॅटिन नावाचं प्रोटीन तयार करतात, बोन मध्ये ऑसिन नावाचं प्रोटीन तयार करतात, सेल मध्ये मेम्ब्रेन एन्झाईम नावाचं प्रोटीन तयार करतात, पॅनक्रियाज मध्ये इन्सुलिन आणि ट्रिप्सिन हे 2 एन्झाईम जे की प्रोटीन आहेत, त्यांचं प्रोडक्शन अमायनो ऍसिडच करतात. पिट्युटरी ग्लँड मध्ये वेगवेगळे हार्मोन्स आहेत, ते पण प्रोटीनच असतात. मसल मध्ये ऍक्टिन आणि मायोसिन आहे, ते पण एक प्रोटीनच आहे. तर आपल्या रक्तामध्ये हिमोग्लोबिन आणि अँटीबॉडीज असतात, तर हे दोन्ही हिमोग्लोबिन आणि अँटीबॉडीज हे पण काय आहेत? प्रोटीनच आहेत. तर आपल्या शरीरामध्ये फक्त मसल बनवायचंच काम प्रोटीनचं नाहीये, तर हजारो काम प्रोटीन करतात. तर आपल्या शरीरामध्ये प्रोटीन हे अतिशय कामाचे आणि उपयोगाचे आहेत. हे तुम्हाला कळलं का? एवढं सांगा. आणि सर्व पाठ करावं लागतं. कळलं? काय नाही, हे पाठ करावं लागतं. 2-3 वेळेस लिहिलं की संपलं. काय असते बायोलॉजीमध्ये? पाठच करावं लागते. कन्सेप्ट आहे तिथं हळूहळू जायचं आपण, जिथं कन्सेप्ट नाही तिथं पळवायचं. अमायनो ऍसिड्स आपल्या शरीरामध्ये स्टोअर करता येत नाहीत.
एक्सेस अमायनो ऍसिड स्टोअर करता येत नाही, पण फॅट स्टोअर करता येतात आपल्या शरीरात. पोटावर चरबी म्हणून जमा होते फॅट, पण अमायनो ऍसिड एक्सेस मध्ये स्टोअर करता येत नाहीत. जर अमायनो ऍसिड आपल्या शरीरामध्ये जास्त झाले तर एक्सेस अमायनो ऍसिडला अमोनियामध्ये कन्व्हर्ट केलं जातं आणि अमोनिया आपल्या लघवीमधून निघून जातो. आणि भूक लागल्यावर काही अमायनो ऍसिड ग्लुकोज मध्ये पण कन्व्हर्ट होतात. त्याला अमायनो ऍसिडचं ग्लुकोज मध्ये कन्व्हर्ट होणं याला ग्लुकेनोजेनेसिस असं म्हणतात. ग्लुकेनोजेनेसिस म्हणतात. म्हणजे एकंदरीत मला काय म्हणायचंय, आपण खाल्लेले जे प्रोटीन आहेत ते पोटात जातात, पोटामध्ये त्याला तोडलं जातं, त्याला डायजेशन म्हणतो. तोडलं की त्यांचं कन्व्हर्जन अमायनो ऍसिड मध्ये होतंय. मग पोटामध्ये अमायनो ऍसिड तयार झाले, ते रक्ताद्वारे सेलमध्ये जातात आणि तिथं प्रोटीन सिंथेसिसचं काम करतात. अमायनो ऍसिड पासून वेगवेगळे प्रोटीन तयार होतात, जसं की एवढे मोठे स्किनमध्ये मेलॅनिन, बोनमध्ये ओसिन, सेलमध्ये मेम्ब्रेन एन्झाइम, पॅनक्रियाजमध्ये इन्सुलिन, ट्रिप्सिन, पिट्युटरी ग्लँडमध्ये हार्मोन्स, मसलमध्ये ऍक्टिन, मायोसिन, ब्लडमध्ये हिमोग्लोबिन, अँटीबॉडीज आणि आणखीन असे कित्येक. परंतु आपल्या शरीरामध्ये अमायनो ऍसिड जास्तीचे स्टोअर करण्याचं काही मेकॅनिझम नाही. म्हणून जर आपल्या शरीरामध्ये अमायनो ऍसिड जास्त झाले तर त्यांचं कन्व्हर्जन एक तर अमोनियामध्ये होतंय, अमोनिया, किंवा ग्लुकोजमध्ये होतंय. अमोनियामध्ये कन्व्हर्जन झालं की लघवीद्वारे ते निघून जाते आणि ग्लुकोजमध्ये कन्व्हर्ट होण्याच्या प्रक्रियेला म्हणतात ग्लुकॅनोजेनेसिस. ग्लुकॅनोजेनेसिस. ठीक आहे, हे सिंपल आहे, एकदम सिंपल आहे, हे पण झालं. त्याच्यानंतर आणि हे ग्लुकोज तयार झाल्यावर काय, मग त्याला ते एनर्जीसाठी वापरता येतेच. प्लांटमध्ये डेनो नावाचं जे मिनरल आहेत, म्हणजे डेनो नावाच्या मिनरलच्या मदतीने प्लांटमध्ये अमायनो ऍसिड्स तयार केले जातात. कारण आपण जेवढे काही अमायनो ऍसिड खातो ते त्यांच्या मदतीने. मिटीन रिजॉईन करायची गरज नाही, फक्त लिहित बसा आणि मग त्यांच्यापासून प्रोटीन तयार होतात प्लांटमध्ये. एवढं माहित असतं, प्लांटमध्ये डेनो मिनरल्सच्या मदतीने अमायनो ऍसिड तयार होतात आणि त्यांचं प्रोटीनमध्ये कन्व्हर्जन होते. रुबिस्को नावाचं एन्झाईम क्लोरोप्लास्टमध्ये सापडतंय आणि ते मोस्ट अबंडंट प्रोटीन आहे, म्हणजे सर्वात मोठ्या प्रमाणात सापडणारं प्रोटीन म्हणजे रुबिस्को एन्झाईम आहे. म्हणजे प्रोटीन विषयी छोटी मोठी माहिती झाली बघा. ही प्रोटीन कुठं कुठं सापडतात, जास्त झाले तर काय होतंय, सर्वात मोठा प्रोटीन कोण आहे, प्लांट प्रोटीन कशाच्या मदतीने तयार करतात, तर डेनो मिनरलच्या मदतीने प्लांट्स प्रोटीनचे उत्पत्ती